षटक आपल्याला पाहायला मिळेल. विनय पवार साठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा मिडॉनला क्लिअर करायचा होता. तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका आपण पाहिली, अप्रतिम. आणि विनय पवारला खरं तर तुम्ही शांत किती वेळ बसू शकाल हा सुद्धा प्रश्न, कारण कित्येक मैदान ह्या खेळाडूंना गाजवलेत. आज रुद्रांश लेवून गावदेवी वांगणे हा फटका चांगला आहे, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडू जाईल, लॉंग ऑनला बीट करेल, चेंडू जाईल सीमा पार. पहिला विनयच्या बॅट मधून निघतोय दणदणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच. गणरायांना आपण वंदन करूया आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा त्रिवार मानाचा मुद्रा देऊया. चौकार आलाय, पहिला पट पाहिला विनयच्या बॅट मधून. हा फटका सुद्धा खेळण्याचा प्रयत्न होता मोठा आणि खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला, कलेक्ट करता आला नाही आहे आणि धाव मिळेल त्या ठिकाणी सिंगल. आणि या एका धाब्याच्या मदतीनं खरं तर संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. माफी असावी, 7 धावा झाल्या. हा फटका आपण पाहतोय वायडिश लॉंगॉनला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय जय बापदेव पोदी संघ सिंगलचा प्रवास करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण विनय सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये एका चौकाराच्या मदतीने आपण त्याला पाहतोय. आउटसाइड ऑफ टर्म करण्याचा प्रयत्न होता. षटक होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जय बापदेव पोदी संघ धावून पोहोचलाय बिनगडी बाद असताना 7 या धावसंख्येवर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वांगणी संघ. 8 धावा झाल्या, माफ करा. एकूण या चेंडूवर एक अवांतरची धाव होती या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण वाईट पाहिला होता, ती धाव आपण पाहिली होती आणि एकूण 8 धावा बिनगडी बाद असताना जय बापदेव पोदी संघ जाऊन पोहोचलाय. आणखी 24 चेंडूंचा खेळ असेल. या 24 चेंडूमध्ये खरं तर आता आक्रमण करावं लागेल विनयला आणि सुयोगला आपण पाहतोय 2 धावांचं योगदान देतोय. एकूण 8 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक खरं तर आपण पाहू शकाल. राजेश पुजारीला आपण पाहू शकाल दुसरं षटक घेऊन आलाय. या दुसऱ्या षटक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये P2चं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा तुम्हाला आता जमावे लागतील. सुयोगला आपले हात खोलावे लागतील. पंचांना आपण वॉर्न करू, आपण टाइम अलर्ट करा, कारण बराच उशीर झालाय. टीम मीटिंग आपण घेऊन देऊ नका. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येईल आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राजेश पुजारीच्या हाती खरं तर चेंडू सोपवलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी टाकली आहे, जिथे सुयोग पाटील आपण पाहतो. आउटसाइड ऑफ टर्म करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल. दिशेवर खरं तर नियंत्रण ठेवावं लागेल. नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आउटसाइड ऑफ टर्म पुन्हा हा चेंडू आपण पाहिलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. आणि खरं तर दिशा भरकटलाय हा गोलंदाज. दिशा भरकटलेली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेश पुजारी ज्याच्यावर टाकलाय विश्वास. हा फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध आलाय. वायडिश लॉंगॉनला काव कॉर्नरच्या डोक्यावरून
चेंडू जाईल. अंपायर कॉल इज अ 6 रन. सुयोग हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि हाही फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध आणि आक्रमकता सिद्ध केली आहे सुयोगनं आणि पंचांचा इशारा इट्स अ 4 रन. 4 धावा चौकार. आणि आता राजेश पुजारीला लय गवसावी लागेल. टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल कारण फलंदाज आक्रमक बनला. सुयोग पाटील हा फलंदाज. एक षटकार त्याच्या बॅट मधून, एक चौकार त्याच्या बॅट मधून ही पार्टनरशिप खरं तर तोडावी लागेल. पुन्हा एकदा प्रेशर आपण पाहतोय राजेश पुजारी या गोलंदाजावर. वाईटचा चेंडू फेकला. एक अतिरिक्त धाव खरं तर खर्च केली आणि कमबॅक करावं लागेल राजेश पुजारीला. आणि हा फटका आपण पहिला मिडॉनला क्लिअर करायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल धाव मिळेल. नजरेसमोरून खरं तर धाव कशी चोरली जाते याचं उत्तर आपण पाहिलं मैदानामध्ये. सुयोग आणि विनय ही जोडी आपण पाहिली. खरं तर एकमेकांना साथ देत आहे. खरं तर तुमच्या सोबत कितीही लोक असू द्या, संघर्ष तुम्हाला एकट्याला करावा लागतोय. आणि विनयसाठी हा चेंडू मिस फील्ड झाली आहे. झेलची नामी संधी होती आहे. डीप थर्डमॅनला चेंडू जाईल. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे आणि या 4 धावा मिळतील. आणि या 4 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. त्या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर षटक होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बापदेव पोदी संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 26 या धावसंख्येवर. तर या स्पर्धेमध्ये आपण बरेचसे दानशूर दाते पाहतोय. संतोषजी गरज साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. प्रमोदजी गरज साहेब माजी सरपंच यांच्याकडून 2,000 रुपये. सतीशजी पाटील साहेब 500 रुपये. भरतजी शिंदे यांच्याकडून 1100 रुपये. प्रणेश दलवी यांच्याकडून 5,000. चंद्रकांतजी घरत 500. या सर्व दानशूर दात्यांचं आपण आई गावदेवी चषकामध्ये करूया हार्दिक स्वागत. वळतोय आपण मैदानाकडे. 2 षटक खरं तर समाप्त झाले. महागडी गोलंदाजी दाखवली केली आहे राजेश पुजारीनं. एकूण धावा खर्च केल्या 18. या षटकामध्ये एकूण 26 धावा धावपालका 13च्या सरासरीने खरं तर धावा जमवल्या 2 षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहू शकाल नितेश अक्षय कातकरी आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक. या 3ऱ्या षटकामध्ये खरं तर तुम्हाला आता कमबॅक करावा लागेल. एखादा फलंदाज बाद करावा लागेल. संघर्ष करतोय सध्या रुद्रांश 11 गावदेवी वांगडे संघ.
अक्षयला आपण पाहतोय तिसरं षटक, तिसऱ्या षटकाची जबाबदारी टाकली या संघ नायकानं आणि हा चेंडू आपण पहिला डॉट. पहिला चेंडू खरं तर गोलंदाजाचा राहिलाय. त्यानंतर आपण पाहू जो फलंदाज सुयोग पाटील जो आक्रमक रवैया घेऊन मैदानामध्ये उतरलाय त्याला आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द चेंडू फुटवाचा वापर नाही आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. खरं तर तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल तर तुम्हाला फुटवाचा वापर दाखवावा लागेल, टेक्निकचा वापर करावा लागेल, टायमिंग साधावी लागेल. ताकदीचा पुरेपूर फायदा तुम्हाला आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, ऑफ साईडला ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज सुयोग आणि विनय. ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकूण 28 धावांची पार्टनरशिप सध्या मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 28 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. ही पार्टनरशिप तुम्हाला खरं तर तोडावी लागेल. पुन्हा एकदा हा फटका ऑफ ड्राईव्हचा आणि क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आहे, देऊन जाईल 4 धावा आणि मिळतील एकूण चौकार. अप्रतिम गीत आपण पाहिलं. खरं तर जगातील 2च राजे आपण पाहिले ज्या राजांच्या पाठीवर ढाल होती. त्यांना माहित होतं की आपलेच फितूर आपल्याला फसवतील. आणि हा फटका चांगला आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, वाईड स्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. थ्रो सुद्धा तितका चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि खरं तर या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा वाचवण्याचा, 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. आणि हा फटका आपण पाहिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, षटक समाप्तीचा. विनयसाठी खरं तर सुवर्ण संधी असेल. आमच्या निखिल पाटील यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपये कॅश प्राइज. आणि षटक झाले समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण खरं तर या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं शुभ आगमन होणार आहे. खरं तर गोरगरिबांचे वाली, संघर्ष योद्धा, कोरोनाच्या काळामध्ये खरं तर ज्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन त्यांना मदतीचा हात दिला, असे खरं तर दानशूर दातृत्व आपण पाहिले. महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता आणि शेतकरी पक्षाच्या कणखर नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. एकूण 33 धावा धावपालकर. खरं तर 11च्या सरासरीनं खरं तर धावा आल्या 3 षटकामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल, जिथे विनय पवार आणि सुयोग पाटीलला आपण पाहतोय ही पार्टनरशिप झाली आहे 33 धावांची. आणि खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हे 2 फलंदाज उभे राहिले तर धावांचा डोंगर कदाचित उभा राहील, यात तील मात्र शंका नाही आहे. तितकाच आक्रमक फलंदाज सुयोग. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवलाय आणि धाव मिळेल फक्त सिंगल. खरं तर पंचांचा इशारा वाईट बॉल. आणि निखिलजी पराडकर यांच्याकडून सुद्धा निखिलजी परंडवाल यांच्याकडून खरं तर षटकार हॅट्रिक कोणीही ठोको 1000 रुपये. हा फटका चांगला आहे, ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल धाव. खरं तर चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका सध्या पाहतोय आपण. धावा वाचवण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये रुद्रांश 11 गावदेवी बांगडी संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नितेश हा पण चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर खरं तर थोडा उचली घेतोय आणि डॉट चेंडू. यष्टीरक्षकांना कुठलीही चुकी केली नाही या आणि हा चेंडू आपण डॉट पाहिला. कमबॅक करतोय गोलंदाज जिथे आपण पाहिला नितेश पालकरला जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि एकूण 36 धावा आपण पाहतोय. खरं तर आता पूर्णपणे जखडून ठेवलंय, पकडून ठेवलं सुयोगला. त्याला मोठ्या पडक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलंय आणि आता या साखळ दंडातून खरं तर सुयोगला मुक्त व्हावं लागेल. आडव्या बॅटनं आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षण जरूर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ह्या चेंडूवर खरं तर 2 धावा वाचवण्याचं काम त्या क्षेत्ररक्षकानं केलंय. एकूण एकूण 38 धावा धावफलकावर आपण पाहतो. खरं तर नितेश पालकरची गोलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त गोलंदाजी आहे. खरं तर सेट झालेला फलंदाज आपण पाहतो सुयोग. सुयोगला आता थांबणं कठीण झालंय. सुयोगच्या बॅट मधून येतोय हा वाडी श्लॉंगांच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला गगनचुंबी षटकार. षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपये आणि निखिल पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या धावसंख्येवर. 44 ऑन बोर्ड आपण पाहतोय बिनगडी बाद असताना. खरं तर 44 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खरं तर तोडावी लागेल आणि जर या दोन खेळाडूंचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर येईल शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन योगेश कातकरीच्या हाती खरं तर चेंडू सोपवला. डेथ जो षटक हाणामारीचं षटक आणि सलामीची जोडी खरं तर कर्दन काळ ठरते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना वांगणी संघासाठी विनयसाठी हा पहिला चेंडू होता. खरं तर फॉर्म साठी झगडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि संघनायकांना त्याच्याकडे आशा अपेक्षा ठेवलेत की विनयच्या बॅट मधून मोठे फटके येणार. संयम ठेवावा लागेल, संयम बाळगावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर वादळापूर्वीची शांतता तर नव्हे, कारण समुद्रामध्ये किती वादळ आली तरी समुद्र शांतता सोडत नाहीये. फाईन लेग कडे हा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलंय, गतीचा वापर केलाय आणि खराब फेकी पाहायला मिळाली. याचा फायदा लगेचच उचलला. धावा मिळतील 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने 46 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय खरं तर धाव फलक. बिनगडी बाद असताना खरं तर जय बापदेव पोदी संघाची ही जमेची बाजू असेल. टार्गेट खरं तर किती असेल. हा फटका चांगला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. वाडी श्लॉंगांना क्षेत्ररक्षक जरूर तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा सुद्धा कॉल आणि 2 धावा चित्त्याच्या चपल्याने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 या धावसंख्येवर. 48 धावा धापलकर आपण पाहतोय. खरं तर एका बाजूला पोदी आणि दुसऱ्या बाजूला हा फटका चांगला आहे. विनयच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार.
आता आपण पाहिला विनय आक्रमक बनलाय आणि विनरच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहिलाय. खर तर पहिल्या चेंडूपासून तो झगडत होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. संयम ठेवला होता त्यानं बराच काळ आणि हा फटका आपण पाहिला हवेमध्ये बराच काळ झेल टिपला जाईल का आणि अखेरता विनयच्या खेळीचा अंत होतोय. धक्का बसेल पहिला 54 या धावसंख्येवर. अनिलजी दळवी साहेब वांगणे, सागरजी घरत, अनिलजी घरत, महेशजी काठवले, प्रमोदजी घरत आणि मेघनाजी निगडुसे या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण या मंचावर आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि भगवानचे निगडुसे यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. विनय ठाकूरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावर आला. एक पार्टनरशिप बनली होती ती पार्टनरशिप खरं तर तोडण्याचं काम केलं होतं. आडव्या बॅटनं ऑन साईडला वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकानं अप्रतिम प्रयत्न दाखवलाय आणि खर तर त्या ठिकाणी फेकी थोडी वाईट झाली. षटक झाले समाप्त. पहिला पूर्वार्ध खर तर इथे संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा बनवल्या. जय बापदेव पोलीस संघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि एकूण धावांचा विचार जर केला तर धावा बनवल्या 56 धावा खर तर कुठल्या गेल्या आणि 57 धावांचं खर तर लक्ष असेल 5 षटकामध्ये. रुद्रांश 11 गावदेवी वांगणे संघ या संघाला कंपल्सरी चेसिंग आहे. अनिलजी दळवी साहेब वांगणे, सागरजी घरत, अनिलजी घरत, महेशजी काटावले, प्रमोदजी घरत, मेघनाथजी निगडुसे या सर्वांना आणि भगवानजी निगडुसे या आणि नामदेवजी काठावले यांना सुद्धा आम्ही विनंती करू या आपण मंचावर. राम पाटील यांना आपण पाहतोय ज्यांना बरंच योगदान दिलं या स्पर्धेला. पद्मगाजी गाताडे यांना सुद्धा आपण पाहतोय. खरं तर पीच बनवण्यासाठी ज्यांना खूप मेहनत घेतली आहे आणि आमच्या आजच्या समालोचक मित्र आमचे परम मित्र भाऊ मात्रे कांबोटे यांचं आगमन. खरं तर वांगणी संघासाठी सुवर्ण संधी असेल. कुठल्याही फलंदाजानं षटकार हॅट्रिक ठोकली तर रुद्रांश नितीन पाटील यांच्याकडून 1000 रुपये, मेघनाजी 5000 रुपये असेल षटकार हॅट्रिक ठोकावले. चला पोदी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू व्हेरी मच. आणि आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आपण खरं तर आवाज ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पिंट्या बैलाचे मालक खरं तर बैलगाडा शर्यतीचा नाद आपण पाहिलाय. एकच नाद बैलगाडा शर्यत सुरेशजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी 6 दिवस चेंडू पुरवण्याचं काम केलंय एक दानशूर दात्यापैकी त्यांना आपण पाहतोय. खरं तर बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर नाद केला पण वाया नाही गेला. साहेबांचं स्वागत असेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद विष्णू, धन्यवाद भाऊ मात्रे सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्रिकोली करड्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांचे आगृदय सम्राट लोकनेते माजी खासदार दिभावाडी साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आज 26 जानेवारी सर्वांना शुभेच्छा असतील. आणि आज मात्र आपण पाहू शकाल या मैदानावरती आई गावदेवी चषक आंबिवली क्रिकेटचा हा थरार तुम्ही एन्जॉय करताय, जिथे आज मेगा फायनलची रात्र 8 संघ एकूण या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि 8 मधून
एक संघ क्वालिफाय होईल आणि त्याच्यापैकी जे शेवटी 5 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत सुपर 6 देखील तुम्हाला आज पाहायला मिळेल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला टू व्हीलर बाईक पाहायला मिळते. ती बाईक देखील आज तिचा उलगडा होईल. पंचांच्या भूमिकामध्ये पाहू शकाल द बिग मॅन संगम भुईर पाली आणि विनोद पाटे मॅन फ्रॉम मोहो. दोन्ही पंचांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वप्नील पाटिल आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिका दे त्यांचंही सहर्ष स्वागत. तो बिल्कुल चलते मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत करेंगे आई गावदेवी चषक अंबिवली की इस बड़ी टूर्नामेंट में और आज मेगा फाइनल की रात रहे. खरं तर अप्पा गरज यांच्याकडून नितीन काठावलेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज षटकार हॅट्रिकसाठी आणि अप्पा काटावले यांना आम्ही विनंती करू या पडमंचावर संतोष गरत आणि खरं तर ज्यांचं या स्पर्धेला खूप मोठं योगदान लागलं आहे आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य आपण पाहिलेत राजेशजी गरज साहेब ज्यांच्या माध्यमातून खरं तर या मैदानाला सर्व साहित्य पुरवण्यात आले आहे. मग त्यामध्ये माती असो JCB असो ट्रॅक्टर असो रोलर असो या सर्व सुविधा खरं तर ज्यांना आम्हाला पुरवल्यात ते राजेशभाई घरत यांना आपण काही क्षणामध्ये पाहू त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. तो चलिए हीरामन नाइक आरंभिक गेंदबाज आएंगे जहां पर पोदी टीम का सवाल है. जो टूर्नामेंट हुई थी राजीव गांधी मैदान के ऊपर तब पोदी टीम ने काफी दमदार प्रदर्शन दिया था. RCC पेट जैसे बड़ी टीम को भी धक्का दिया था इस टीम ने. इतनी ताकतवर टीम है. देखेंगे इस बार इसी एरिया की गावदेवी वांगनी ये भी किसी से कम नहीं जरूर दमदार परफॉर्मेंस करेगी और सभी दर्शकों का स्वागत करेंगे आई गावदेवी चषक अंबिवली में. और आज की रात्रि का ये पहला मैच जहां पर 57 रनों का लक्ष्य का पीछा है यानी कि प्रति ओवर कम से कम 14.25 का रिक्वायर्ड रन रेट प्रति ओवर बनाना पड़ेगा. दो आरंभिक बल्लेबाज साईप्रीत लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है उनका भी स्वागत करेंगे. और जहां पर हीरामन आरंभिक बल्लेबाज राजेश और नॉन स्ट्राइक पर राकेश. पहली गेंद छोड़ दिया है व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से. वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से खाता खुल चुका है. देखिए 5 ओवर का ये मैच है और लगभग मुझे लगा ये 4 ओवर का मैच है तो कम से कम यहाँ पर अगर बात करेंगे तो 11.5 का रिक्वायर्ड रन रेट है प्रति ओवर यानी कि मैच को बनाने की क्षमता रख सकती है वांगनी गावदेवी 11 वांगनी टीम. लेकिन देखेंगे गेंदबाजी कैसी होगी. हीरामन नाइक जिनके पास तेज गति है. चलिए इस बार भी वाइड बॉल का इशारा ऑफ स्टंप से काफी बाहर. एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी नजर आती हुई. रुद्रांश नितिन पाटिल यदि वांगनी टीम के बल्लेबाज छक्कों की हैट्रिक लगाते तो उनके लिए 5000 का इनाम रुद्रांश नितिन पाटिल इनके ओर से ये इनाम दिया जाएगा. लेकिन इस समय यहां पर ये मैच भी इनके लिए काफी इंपॉर्टेंट है. पहली 2 गेंदें वाइड जहां पर गावदेवी वांगनी टीम का खाता खोला है. अच्छी शुरुआत. इस बार डॉट बॉल की समाप्ति लाउड अपील की गई थी कोई रन नहीं है. देखिए पहली 5 टीमों की अगर चर्चा करेंगे तो पहले रात्रि में आई गावदेवी 11 नेरेपाड़ा टीम सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है. जय हनुमान वल्लभ टीम सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है. काजल 11 GKC दुंदरी टीम सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है और बोरखार टीम भी सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है. और बेलौली गावदेवी ये टीमें 5 क्वालिफाई हो चुकी है और आज मात्र आपको एक टीम और उनके साथ जुड़ेगी. फिर सुपर 6 का मैच होगा और उसके बाद लकी ड्रॉ किया जाएगा और मेगा फाइनल खेला जाएगा जहां पर चमचमाती हुई बाइक है और जिसको ये बाइक मिलेगी ना दोस्तों उसके 15,000 यहाँ पर कट किए जाएंगे. जब आप बाइक नाम पर करोगे तब आपको वो 15,000 दिए जाएंगे. क्योंकि क्या होता है जब किसी टूर्नामेंट में ये बाइक मिलती है खिलाड़ी को वो दूसरे तीसरे अपने नाम पर नहीं करते. अगर एक्सीडेंट होता है तो आज जो करताओं को ये भुगतान भुगतना पड़ता है. बाइक नाम पर करिए और फिर अपना वो पैसा लेकर जाइए. और बढ़िया गेंदबाजी. चलिए इस बार नजर आती हुई बाईक तुम्ही पाहता मित्रांनो जी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते लायन ग्रुपचे सर्वा अर्थातच लायन ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बालूशेठ फडके 4 नंबर वाला आणि त्यांच्या समेत रविशेठ शेलके पाली लायन ग्रुप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या वतीने आम्हाला ही बाईक दिली त्यांचं सहर्ष स्वागत करतो. इस बार बढ़िया शॉट
गैप निकाला है, चौकों की तलाश थी और इस बार बल्लेबाज आप देख सकते हैं राकेश के बल्ले से शानदार 4 रन। नितिन है मेरे ख्याल से, वो लाइव अपडेट जरा चेंज कीजिए। तो चलिए बिल्कुल यहाँ पर चौका मिलेगा निखिल परांडवाल, इनके ओर से हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम है बापदेव पोदी 11 टीम को। निखिल परांडवाल, इनके ओर से हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम है। यानी कि एक तरफ बात करेंगे तो निश्चित तौर पर अमोल काले बेहतरीन अंपायर पोदी के, उनका भी स्वागत करेंगे, लेकिन निखिल के बल्ले से ये शानदार चौका निकलता है और 4 रनों के मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। काही क्षणातच मित्रांनो, थँक्यू. रेडगर संघाचा संघनायक आणि धारणी संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. रेडगर संघाचा संघनायक आणि धारणी संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच या, विनंती असेल. आणि याच दरम्यान 40+ संघाचे संघनायक आपण पाहतोय प्रवीणभाई बाजीरावजी गडकरी आणि दिगंबर पाटील यांचं आगमन, त्यांचं बात आपण करूया स्वागत. नाम है बाजीराव, बाजीराव सिंघम की तरह धारते होंगे। चले इस बार कट मारना चाहते थे पॉइंट के बीच में से, लेकिन रन और यहाँ पर बात करेंगे बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। चलिए शुरुआत काफी अच्छी हुई थी वहां पर बल्लेबाजी की ओर से, टीम का टोटल स्कोर है 7 रन प्रति ओवर, 11.5 या 12 के करीब रन रेट बनाना पड़ेगा तभी तो ये मैच बनेगा। लेकिन पहले विकेट के लिए कितनी बड़ी भागीदारी बनाना चाहते हैं वहां पर गांवदेवी 11 वांगनी टीम के बल्लेबाज। तो इस बार भी अच्छी गेंद पड़ने के बाद सीधा तेज विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 7 रन। जीतने के लिए 57 का टारगेट है, 4 ओवर में अब चाहिए 50 रन। थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम गीत आपण पाहिलं. खरं तर ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केली आहे, बाळू शेठ महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपचे अध्यक्ष, रविभाई शेलके उपाध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही बाईक पुरस्कृत केली आहे. मी विनंती करेन दोन संघांना, धारणी संघ आणि रेडगर संघ, आपण टॉससाठी या. विनंती असेल टॉससाठी लगेच या. दोन्ही संघ आपण टॉससाठी लगेच पाठवा संघ नायकाला. रेडगर संघाचा संघनायक आलाय, धारणी संघाचा संघनायक अपन टॉस साठी या. तो चलिए बिल्कुल अब 4 ओवर में जीतने के लिए चाहिए 57 रनों की जरूरत, 50 की जरूरत है। बॉलर तैयार, और इस बार चलिए बॉलर के सामने से गेंद को निकाला, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है, उठाएंगे फील करेंगे, 1 रन तो पूरा। दूसरी की कोशिश, जी हाँ जोखिम भरा जरूर बन सकता था, बाल बाल बचे वहां पर खिलाड़ी, तब तक 2 रन पूरे करते हुए, और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 9 रन। कुछ ही क्षणों में शेतकरी कामगार पक्ष के दमदार नेतृत्व, कोविड काल में जिन्होंने गौर गरीब जनता की सेवा की और संघर्ष योद्धा जिन्हें कहा जाता है, प्रीतम दादा मात्रे, इनका आगमन कुछ ही क्षणों में इस टूर्नामेंट में हमें नजर आएगा। उनका भी हम तहे दिल से स्वागत, क्योंकि अभी अभी संघर्ष योद्धा ट्रॉफी हमने भातन में देखी और हमेशा उनका योगदान रहता है, किसी के सुख में किसी के दुख में हमेशा उनका योगदान रहता है। और वही संघर्ष योद्धा प्रीतम दादा मात्रे, इनका कुछ ही क्षणों में यहाँ पर इस टूर्नामेंट पे आगमन हमें नजर आएगा। टीम का स्कोर है, अभी तक बात करेंगे, सिर्फ और सिर्फ 9 रन। अब तक 187 छक्के और 176 बाउंड्री इस टूर्नामेंट में लग चुकी है। बॉलर तैयार, और बैकफुट पर जाकर क्रीज के गहराई तक जाए गए थे और फाइन लेग के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। क्या कर रही है गांवदेवी अम्बियोली टीम, विकेट एक भी गवाया नहीं, यहां पर चार्ज लेना पड़ेगा, क्योंकि बड़े स्ट्रोक नहीं लगा पाओगे तो पूरी तरीके से यहां पर मुश्किल आपके सामने बनेगी। अमोल काले, आइए, आपका स्वागत है इस टूर्नामेंट के जरिए। बापदेव पोदी के दमदार क्रिकेटर लेकर उतने ही बेहतर अंपायर, बड़ा शॉट खेला जरूर है, हवा में गेंद, मिड विकेट का खिलाड़ी गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैन आउट।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण ऐकताय. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्मरक्षणात तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय तुम्हास प्रणाम कोटी कोटी. थँक्यू. खरं तर टॉस केला जाईल या दोन संघामध्ये. धार्मिक संघ आणि त्यांचे रेडगर संघ खेळताना पाहू शकाल. मी विनंती करेन सुरेश शेठ चौधरी यांना मी विनंती करू आपण टॉस करावा या दोन संघामध्ये. 5 षटकांची लढत असेल, कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल नो बॉल साठी आणि त्यानंतर 15 सेकंदाचा अवधी दिला जाईल रिव्ह्यू साठी. याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि जर पंचांना वाटलं तो रिव्ह्यू जर तुम्ही गमावला आणि पंचांना वाटलं तरच ते रेफर करतील, याच्याकडे लक्ष द्या. आणि ड्रेसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. खरं तर पिंट्या बैलाच्या मालक बैलगाडा शर्यतीतील एक नाव ज्यांना आपण पाहतोय सुरेश शेठ चौधरी, ज्यांना आम्हाला खरं तर 6 दिवस चेंडू पुरवलेत. त्यांच्या शुभ असे आपण टॉस करूया दोन्ही संघामध्ये. टॉस आपण पाहतोय. टॉस जिंकलाय, टॉस जिंकलाय धारणी संघ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शिवदाजी वाघमारे सरांच्या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि अनिलजी दलवी साहेब वांगणी, त्यानंतर समीरजी घरत, सागरजी घरत, अनिलजी घरत, महेशजी काटावले, प्रमोदजी घरत, मेघनाजी निगडुसे, भगवानजी निगडुसे यांना आपण विनंती करू या आपण मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. तो चलिए बिल्कुल 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 16, जीतने के लिए 57 रनों का टारगेट है. और अभी भी बात करेंगे यहाँ पर 18 गेंदों में जीतने के लिए 41 रनों की यहाँ पर आवश्यकता है. 18 गेंदे 41 की जरूरत. देखिए यहाँ पर अक्षय ने काफी कमाल का स्ट्रोक धागा, जहां पर बड़ा छक्का मिला. और अक्षय जब तक मैदान में रहेंगे ना तब तक वहां पर जरूर सुरक्षित रहेगी टीम गावदेवी 11 वांगनी, क्योंकि ज्यादा से ज्यादा मुकाबले आप देख सकते हैं इसी एरिया में गावदेवी वांगनी टीम खेलती है. लेकिन आज मात्र उनका ये अंबिवली के मैदान के ऊपर आई गावदेवी चषक में कैसा प्रदर्शन रहेगा, क्योंकि जहां पर आपके सामने जब बड़ी टीम खेलती है ना तो उसी बड़ी टीम के खिलाफ भी आपका योगदान बड़ा होना चाहिए. निखिल परांडवाल इनकी ओर से हर विकेट के लिए 200 का इनाम, और जो भी खिलाड़ी कैच पकड़ेगा उसके लिए 100 रुपए का इनाम, और विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम. और साथ ही साथ रुद्रांश नितिन पाटिल साहब इनके ओर से लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 5000 का इनाम इस वक्त दिया जाएगा. लेकिन चलिए यहाँ पर देखेंगे, एक छक्का तो निकला है बल्लेबाज अक्षय के बल्ले से. अक्षय कातकरी जिना स्ट्राइक इन पर है, और नितिन आप देख सकते हैं स्ट्राइक इन पर खेलने के लिए तैयार. बॉलर होंगे शशांक. सामने से गेंद को निकाला, इस बार विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. 18 में चाहिए थे 41 रन, अब जीतने के लिए बात करेंगे 17 गेंदों में चाहिए 41, यानी कि एक आध ओवर बड़ा निकालना पड़ेगा, जहां पर गावदेवी वांगनी 11 टीम को कम से कम 20 रन मिले, तभी जाकर ये मैच में अपना सिकंजा जरूर कर सकती है. बॉलर शशांक तैयार, बैकफुट पर जाकर स्लैश किया है, शॉट बढ़िया है लेकिन फील्डर गेंद के नीचे, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई चूक नहीं, बैट्समैन होंगे आउट. तो चलिए बिल्कुल यहाँ पर अब तक 2 कैचेस पकड़े और 200 का इनाम निखिल परंडोल
इनकी ओर से, और विकेट के लिए भी 200 का इनाम है। विकेट जाएगा मैदान से बाहर। आप जीतने के लिए चाहिए 16 गेंदे, 41 की जरूरत। नए बल्लेबाज राकेश, जहां पर रुकना जरूरी होगा इनके लिए। और चलिए मिस टाइमिंग स्ट्रोक, एक रन लेना चाहते हैं तू मैं। और चलिए बॉलर थोड़े से बीच में आए, तब तक वहां पर एक रन मिलता हुआ, और इसे एक रनों की मदद से गावदेवी वांगनी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। विकेट गवा चुकी है अभी तक दो खिलाड़ियों के बीच में अच्छी साझेदारी बनानी पड़ेगी। लेकिन सवाल है अक्षय कातकरी के बल्लेबाजी का। अक्षय कातकरी जब तक मैदान में, तब तक गावदेवी वांगनी टीम को कोई चिंता नहीं है। लेकिन देखेंगे अपने टीम के लिए रुद्रांश 11 गावदेवी वांगनी, आज मात्र इनके नाम से ये टीम खेल रही है। चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। देखिए ताकत है गेंदबाजी बापदेव पोदी 11 टीम की, और कहीं ना कहीं शातिर गेंदबाजी यहां पर करते हुए समझ पर खेलना होगा, गेंदों को परखना भी वहां पर अक्षय को बहुत जरूरी होगा, क्योंकि अक्षय में काबिलियत कूट कूट कर भरी है और अक्षय ही मैच को बना सकते हैं, ये जानती है रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम। बॉलर फिर से एक बार तैयार शशांक। चलिए इस बार भी यहां पर घुमाया, सामने से गेंदें निकाल रहे, और थोड़ी सी परेशानियां बिल्कुल वांगनी टीम के सामने नजर आती हुई। पोदी टीम के कप्तान ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया, और जहां पर ये जो फैसला था उनका कहीं ना कहीं असरदार साबित नजर आता हुआ। अभी तक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी चल रही है, लेकिन जो अक्षय ने छक्के दागे थे वो छक्के फिर से एक बार यहां पर लगाएंगे, तभी तो लाइन गेंदबाज यहां पर आप बिगाड़ सकते हो। और ये भी डॉट बॉल पूरी तरीके से सिकंजा कसा है, और इसी के साथ देखते देखते तीसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 17 रन। जीतने के लिए टारगेट है 57 का, यानी कि आने वाली 12 गेंदें और चाहिए 40 रनों की जरूरत। तो चलिए बिल्कुल 12 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए महज 40 रनों की जरूरत है। प्रति ओवर 20। रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम को यहां पर रन बनाने पड़ेंगे। कठिनाइयां थोड़ी सी बीच में आती हुई, इन कठिनाइयों को दूर करते हुए अपने आप को अपने गांव के लिए यहां पर खेलना पड़ेगा, क्योंकि अंबिवली की गावदेवी अंबिवली की ट्रॉफी में आप खेल रहे हो, कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है। मिस टाइमिंग स्ट्रोक के आबा में गेंद जरूर, विकेट कीपर गेंद के नीचे डायरेक्ट हिट करने की कोशिश, एक रन पूरा किया, दूसरे का प्रयास यहां पर करना चाहेंगे। जी हां, 2 रन यहां पर पूरे होते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट, सामने से 2 रन यहां पर चुराए, और इसी 2 रनों की मदद से रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 10 गेंदें बची और 11 गेंदें बची है, और जीतने के लिए चाहिए 38। एक ही मन में सवाल रखना होगा विष्णु गडकरी कि यहां पर जो 11 गेंदें बची है उनमें आपको 6 छक्के मारने, तभी तो ये मैच आपके लिए जरूर बन सकता है। चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। क्या कर रही है मैदान के अंदर रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम। एक ही छक्का अब तक इस पारी में आ चुका है। ऐसा लग रहा था कि अक्षय इस मैच को जल्दी फिनिश करेंगे, लेकिन बापदेव पोदी टीम के खिलाफ थोड़ी सी मुश्किलें पैदा होती है, और इस मुश्किलों को दूर करना भी जरूरी होगा। धीरे धीरे रिक्वायर्ड रन रेट बढ़ता जा रहा है, 10 में चाहिए 38 रन। बाहरी किनारा बल्ले का, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद थे, लेकिन कैच को नहीं लपक पाए। तब तक वहां पर जीवनदान जरूर मिलेगा, 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 20 रन। जीतने के लिए 37, 9 गेंदों में इनकी लगभग देखा जाएगा तो 9 गेंदों में 9 चौके, और यहां पर 1 सिंगल की जरूरत होगी, तभी तो यह मैच बन सकता है। धीरे धीरे मुकाबला बापदेव पोदी टीम अपने गिरफ्त में लाकर करती हुई नेक्स्ट मैच भी आपके सामने काफी बड़ा नजर आएगा, जहां पर रिडगर और धारनी के बीच में नेक्स्ट मैच, उसके बाद वाकड़ी और खानाव, गावदेवी चैंपियन वाकड़ी और आई गावदेवी आई जगदम्बा खानाव, इनके बीच में, और अंतिम मैच महालक्ष्मी चिंचवन विपक्ष परी 11 चेरिवली, ये टीमों के बीच में आपको मैच नजर आएगा। डॉट बॉल की एक और समाप्ति। नेक्स्ट मैच में धारनी टीम तैयार है, साथ ही साथ उनके खिलाफ रिडगर टीम भी तैयार है। दोनों टीमों का हम स्वागत करेंगे आज 26 जनवरी इनकी मेगा फाइनल के रात्र में। हेलीकॉप्टर खोदना चाहते थे, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी आएंगे, वाइडिश लॉन्ग ऑफ में डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश, 2 रन यहां पर पूरे होते हुए, और 2 रनों की मदद से
स्कोर थोड़ा सा आगे होता हुआ 22 रनों के ऊपर जीतने के लिए लगभग बात करेंगे 35 रन चाहिए 7 गेंदों के ऊपर, यानी कि 7 में 6 छक्के मारने। मुश्किल लग रहा है जरा ये मैच, लेकिन जो अक्षय कातकर ने एक छक्का दागा था उसके बाद ऐसा लगेगा कि ये बड़े स्ट्रोक लगातार लगाएंगे, लेकिन रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम थोड़ी सी मुश्किल स्थिति में नजर आती हुई। 7 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की जरूरत। दर्शकों की तादाद भी आज काफी मात्रा में नजर आएगी, क्योंकि 5 सभी यहाँ की एरिया की टीमें ली गई है और कई सारे दर्शक हमेशा मैच का आनंद लेने के लिए जरूर आते हैं। ओवर की समाप्ति, एक और बेहतर ओवर, इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त। रन बने मात्र केवल 22, यानी कि जीतने के लिए 6 गेंदे और चाहिए 35, 6 छक्कों की जरूरत। थँक्यू। खरं तर प्रशांतजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करू या मंचावर आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत। खरं तर आपण पाहतोय प्रवीण सर, पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांना 6 दिवस आम्हाला चेंडू पुरवले आहेत, खरं तर पिंट्या बैलाच्या मालक सुरेश शेठ चौधरी यांना आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत। खरं तर बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर नाद केला पण वाया नाही गेला। थँक्यू। क्या बात आहे विष्णू, आजच आपण मोहचा अड्डा पाहिलात, त्याच्यानंतर देसाईचा अड्डा पाहिलात। अल्लोट प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राचे सर्व अग्रगण्य बैलगाडा मालक आपण पाहिलात, कारण प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुल्लाल भडक, कारण बैलगाडाचा नाद आहे एकदम कडक। आज युवा पिढी भरपूर तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहताय आणि सध्याच्या घडीला दशम हिंद केसरी बकासूर देखील आपण मोहच्या अड्ड्यामध्ये पाहिलं, तिथून थेट रवाना झाला तो सावले मैदान देसाईला आणि तिथे त्याने घोट सर्जा त्याच्यासोबत शर्यत जिंकली। हा फटका आपण पहिला ऑन साइडला ड्राईव्ह केला जरूर, पण त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला। त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर सिद्धार्थ मोबाईल आंबिवली या ज्यांना आम्हाला ट्रॉफ्या आणि सायकल सुद्धा पुरस्कृत केली आहे, होम थिएटर ज्यांना आम्हाला पुरस्कृत केलं ते सिद्धार्थ मोबाईलचे सर्वा सिद्धार्थजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया स्वागत। बघा, मी विनंती करेन प्रेक्षक मायबापांना की आपण रस्त्यावर गाड्या लावू नका प्लीज। मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन होणारे संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे यांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। थँक्यू। तो चलिए बिल्कुल यहाँ पर 4 गेंदों में जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। टैप करने का प्रयास किया इस गेंद को, गेंद सीधा जाते हुए लॉन्ग ऑन डीप में 38 सर्कल के भीतर उठाए। एक तरफा ये मैच बिल्कुल नजर आता हुआ। रुद्रांश 11 गावदेवी वांगनी टीम मैदान के अंदर खेल रही है और कहीं ना कहीं यहाँ पर थोड़ी सी मुश्किलें उनके सामने, और धीरे धीरे ये मैच जीत की तरफ जा रही है। फिलहाल बात करेंगे बापदेव 11 पोदी टीम की तरफ। चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, मैच में मात्र केवल औपचारिकता बची है। निखिल परांडवाल, इनके ओर से इनामों की राशि बिल्कुल रखी गई है। बापदेव पोदी टीम के खिलाड़ियों को हर कैच के लिए 100 रुपए का इनाम, हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम। 2 गेंदें सिर्फ यहां से बची हुई मैच में पूरी तरीके से जान यहां पर डाली पोदी टीम के गेंदबाजों ने, और लगभग ये लीजिए एक और विकेट। अक्षय भी लौटेंगे मैदान से बाहर। अब मात्र 1 गेंद और जीतने के लिए चाहिए 34 रन। खरं तर प्रवीण गायकर, आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये एक आगलं वेगळं बक्षीस आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत जो फलंदाज सर्वात जास्त षटकार ठोकेल त्याच्यासाठी होम थिएटर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय, हा आपण पाहिला। आणि त्या होम थिएटरच्या पुरस्कर्त्या आपण पाहतोय सिद्धार्थ मोबाईलच्या सर्वा सिद्धार्थ पाटील यांना आपण पाहतोय आमच्या मंचावर, त्यांचं सुद्धा आपण खरं तर करूया हार्दिक स्वागत। सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम। थँक्यू। राजू भाई गंसोलकर, आतिश भाई गंसोलकर और हमारे किरण भाई स्वागत करेंगे। राजू भाई वैसे हमारे कॉलेज फ्रेंड है और निश्चित तौर पर काफी बढ़िया योगदान देते हैं। क्रिकेट विश्व में लेफ्ट हैंडर के गेंदबाज भी रह चुके हैं, और आज मेरे ख्याल से राजू भाई 40+ तो नहीं होगा नहीं तो अब थोड़े ही समय में 40+ आंबिवली में भी आपकी वापसी होगी और बेहतर गेंदबाज। मैच हुआ फिनिश। अभिनंदन टीम बापदेव पोदी टीम ने यह मैच जीता, और इस मैच के हीरो रहेंगे जिस खिलाड़ी ने शानदार बल्लेबाजी की, सुयोग पाटील। 29 धावा ठोकल्या, 16 बॉल मध्ये 2 षटकार 2 चौकार, आणि तो सुयोग ठरला या सामन्याचा सामनावीर। थँक्यू। आणि या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल, स्वप्नील पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील। सुयोग पाटील सामन्याचा सामनावीर। सुयोग पाटील आपण या सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी सुयोग पाटील
16 चेंडू आणि 29 धावा ज्यानं ठोकल्या तो सामन्याचा सामनावीर ठरलाय.